साहेब होते, आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत. दोघेही दिलेला शब्द पूर्ण करणारे आहेत ही त्यांची खासियत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि म्हणूनच पूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 2/3 मेजॉरिटीनं महायुतीचे नगराध्यक्ष हे विराजमान झाले. मुंबईकरांचा जो पाण्याचा प्रश्न आहे त्यांना 24/7 वॉटर सप्लाय झाला पाहिजे म्हणून गायराई, पिंजा, दमणगंगा हे जे पाण्याचे प्रकल्प आहेत हे पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा संकल्प आणि वचन आम्ही मुंबईकरांना दिलेलं आहे. आणि ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जी पाणी टंचाई भासते ती पूर्णपणे भासणार नाही अशा पद्धतीचा वचननामा आमचा आहे आणि ते आम्ही वचन दिलेलं आहे. आपण अनेक वचननामे बघितले, गेले 25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांचे देखील वचननामे बघितले. त्या वचननाम्यातलं पहिलं वाक्य की महाराष्ट्रापासून मुंबईला आम्ही बाजूला करायला देणार नाही. गेली 25 वर्ष हेच सांगतायत. याच्या पलीकडे भावनेला हात घालून मतं मिळवण्याचं दुसरं शस्त्रच कुठचं असू शकत नाही. पण स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी मुंबईला महाराष्ट्रापासून बाहेर करण्याचा विचार जरी कोणाच्या मनामध्ये आला तरी त्याला म्हणजे त्यांनी एका वाक्यात सांगितलं, कोणाचाही बाप मुंबई महाराष्ट्रापासून दूर करू शकत नाही आणि ती होणारच नाही. पण जे होणारच नाही ते वचननाम्यामध्ये आणायचं आणि मुंबईकरांच्या काळजाला हात घालायचा. हे 25 वर्ष सातत्यानं काही लोकांनी मुंबईकरांच्या भावनाशी खेळ करून मतं मिळवलेली आहेत. आणि मुख्य मुद्द्याकडे दुर्लक्ष झाला, तो 40 लाख मुंबईकर मराठी माणूस जो मुंबई सोडून MMR रिजनमध्ये गेलेला आहे त्याला पुन्हा एकदा विविध योजनांच्या माध्यमातून मुंबईमध्ये आणून ही आमची मुंबई खरी मराठी माणसाची आहे अशा पद्धतीचं चित्र पुन्हा एकदा निर्माण करण्याचा संकल्प आमचा आहे. मग ही 40 लाख लोक कोणाच्या कारकिर्दीमध्ये बाहेर गेली हे मला काही सांगायची आवश्यकता नाही. परवाची जी एक मुलाखत मी बघितली त्या मुलाखतीमध्ये ज्येष्ठ अभिनेते जे कोकणातले आहेत, ज्येष्ठ निर्माते जे मुंबईकरांच्या आशीर्वादानं इथपर्यंत पोचले, मुंबईकरांनी मराठी माणसाने चित्रपट बघितले म्हणून इथपर्यंत पोचले, त्यांचं एक वाक्य होतं की घरातनं बाहेर पडल्यानंतर मुंबईची लाज वाटते. खरं तर हे समोरच्याने आत्मचिंतन करण्यासारखं आहे. 25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती याचा अर्थ मी असा लावतो की 25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी मुंबईची विकास कामं केली नाहीत, रस्त्याची कामं केली नाहीत, विविध प्रकल्प पूर्ण केले नाहीत म्हणून बाहेर पडल्यानंतर कदाचित त्यांना मुंबईमध्ये फिरायची लाज वाटत असेल. त्यांनीच खरं हे उत्तर दिलेलं आहे. त्यांनी मुलाखत घेता घेता मुंबईकरांना उत्तर दिलं की ज्यांच्या हातामध्ये मुंबईची सत्ता होती, ज्यांच्या हातामध्ये मुंबईकरांची महसुलानं भरलेली तिजोरी होती, ते विकास काम करू शकले नाहीत म्हणून मला मुंबईमध्ये राहायची लाज वाटते असा कदाचित त्याचा अर्थ असावा. पण भावनेच्या भरात ते बोलून गेले, पण खरं बोलून गेले, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तर ते मराठी माणसं जी 40 लाख बाहेर गेलेली आहेत त्यांना मुंबईमध्ये आणण्याचा संकल्प हा दोन्ही नेत्यांनी केलेला आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, विशेषतः मुंबईकरांना माहिती आहे की झोपडपट्टी मुक्त मुंबई करणं हे स्वप्न वंदनीय बाळासाहेबांचं होतं आणि त्याच्यातनंच SRAचा प्रकल्प किंवा SRAची योजना पुढे आली. त्या SRAच्या योजनेमधनं झोपडपट्टीवासियांना घर निर्माण करून देणं आणि त्यांना देखील झोपडीतनं बाहेर काढून घरामध्ये पाठवणं ही आमच्या महायुतीच्या सरकारची आणि महानगरपालिकेची प्रायोरिटी राहणार आहे, प्राधान्यक्रम राहणार आहे. पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी, पर्यावरणासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी हा महाविकास आघाडीच्या सरकारकडनं या मुंबईला मिळणार आहे. अजून एक महत्त्वाची घोषणा जी या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये झाली, ज्याची पूर्वी अंमलबजावणी ही ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी झालेली आहे, ती म्हणजे ST बसेसमधनं ज्या महिला भगिनी फिरतात त्यांना तिकिटाचा दर हा 50% आणण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला होता. आणि तीच घोषणा पुन्हा एकदा शहरासाठी, मुंबई शहरासाठी म्हणजे BST मधनं प्रवास करणाऱ्या महिलांचा जो आर्थिक भार आहे तो कमी करण्याचा निर्णय महानगरपालिका घेणार आहे अशा पद्धतीचं वचननाम्यामध्ये नमूद आहे.
पण हे आम्ही करून दाखवले ग्रामीण भागामध्ये. आता ते आपल्याला बेस्टमध्ये करायचं आहे आणि 50% सवलत महिलांना देण्याचा निर्णय आजच्या वचननाम्यामध्ये आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं मुबलक शौचालयं असली पाहिजेत. ती शौचालय उभारण्याचं काम देखील जे मागच्या 25 वर्षामध्ये होऊ शकलं नाही ते करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये फिश मार्केट असतील, भाजी मंडई असतील, याचा देखील पुनर्विकास या 5 वर्षामध्ये आम्ही करणार आहोत. आणि विशेषतः माझ्याशी निगडीत जे 2 विषय आहेत त्याच्यामध्ये लघु उद्योग आणि मराठी भाषा विभाग. तर लघु उद्योगाच्या निमित्तानं महिला भगिनींना, तरुणांना या मुंबईमध्ये स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी एक वेगळी मोहीम उद्योग विभागाच्या मार्फत या पूर्ण MMR रिजनमध्ये राबवली जाईल. आणि मराठी भाषेचं केंद्र, मराठी भाषेचा विभाग हा मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील स्थापन केला जाईल. हे आम्ही मुंबईकरांना वचन दिलेलं आहे. म्हणजे फक्त मराठीच्या मुद्द्यावर बोलायचं आणि मराठी माणसालाच MMR रिजनच्या बाहेर घालवायचं ही अनेकांची प्रवृत्ती आहे. पण गेलेल्या 40 लाख मराठी माणसाला पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणणं, त्यांना घर देणं आणि आमच्या मराठी भाषेचं अस्तित्व जे जगभरामध्ये आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये देखील असावं म्हणून मुंबईमध्ये भाषेचा विभाग सुरू करण्याचा निर्णय आमच्या वचननाम्यांमध्ये आहे. बेस्टची संख्या प्रवाशांसाठी 5,000 वरनं 10,000 करण्याचा देखील आमचा संकल्प आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महिलांना जे 1 लाखापर्यंतचं कर्ज होतं ते 5 लाखापर्यंत करण्याचा MMR रिजनमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारनं निर्णय घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही भाषणामध्ये फक्त बांगलादेशी आणि रोहिंग्याबद्दल बोललं जातं. आज प्रशासक असताना देखील सरकारच्या माध्यमातून अनेक वेळा कार्यवाही झाली आणि महानगरपालिकेवर ज्यावेळी महायुतीचा महापौर बसेल त्यावेळी एक मिशन म्हणून रोहिंगे आणि बांगलादेशी जे आहेत त्यांच्यापासून मुंबईला मुक्त करण्याचा निर्णय आणि वचन आम्ही मुंबईकरांना दिलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.